नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आपण अंकगणित मधला स्वाध्याय क्रमांक 1.2 आपण पाहतो. त्यातील आपण प्रश्न क्रमांक 12, 13, 14, 15 आज आपण पाहणार आहोत. तर काय प्रश्न क्रमांक 12 मध्ये काय सांगितले? दोन एपीचा सामान्य फरक सारखाच असून त्याच्या 100व्या पदातील फरक 100 आहे. 100व्या पदातील फरक काय म्हटले? 100 आहे. तर त्याचा 1000व्या पदातील फरक काढा म्हटले. 100 म्हणजे दोन एपी दिल्यात. किती दिल्यात? परंतु काय दिल्यात आपल्याला? दोन एपी दिल्यात. दोन एपी दिल्यात म्हणजे काय? पहिल्या पदामधील फरक काय म्हटले? खरं पण पहिल्या पदामधील फरक काय म्हटले? पहिले पद आपण काय पहिल्यांदा म्हणायचं? एपीचे पहिल्या इथं एपी लिहिलं. एपी मधील पहिले पद काय म्हणायचं आपण? पहिले पद काय म्हणायचं? ए म्हणायचं. आणि दुसऱ्या एपी पदामधील पहिले पद पद लिहितो. ए काय आणि इथं काय म्हणणार? ए डॅश. इथं काय म्हटलं मी? ए आणि इथं काय म्हटलं? ए डॅश. म्हणताना काय म्हणणार? ए 100 बरोबर ए अधिक n मधनं 1 गेला तर किती राहणार? 99. आणि इथे काय असणार आहे? 99 डी. हे सूत्र वापरले आहे आपण. काय? an बरोबर a अधिक n-1 इंटू हे सूत्र वापरले. यांच्या जागी काय लिहिले? फक्त 100 लिहिले. इथे ए हायच लिहिला, यांच्या जागी 100 लिहिले. 100 1 गेला 99 आले आणि इथला टी. लक्षात आलं? इथं पण तसंच करणार आहे मी. ए डॅश 100 बरोबर ए डॅश अधिक 99 डी. 100. लक्षात आलं? हे पहिल्या पदामध्ये, हे दुसऱ्या पदामध्ये. काय सांगितले मग? दिलेल्या, आता काय म्हणायचं? दिलेल्या माहितीनुसार काय म्हटले? दिलेल्या माहितीनुसार काय घेतलंय आपण आता? ए 100. तर ह्यातील काय फरक? ह्यातील 100 ह्यातील फरक पण काय म्हटले? ह्यातील फरक पण काय म्हटले? 100 म्हटले. ए 100 मधनं ए डॅश 100 म्हणजे हे पण ए डॅश 100. हे काय म्हटले? पहिलं पद. हे पहिलं पद, हे दुसरं पद. ह्यातील फरक पण किती सांगितले आपल्याला? 100 सांगितले. ह्यातील फरक पण काय म्हटले? ह्यातील सारखाच फरक काय म्हटले? 100 सांगितलंय. म्हणताना 100 घेतलं. ए 100 काय माझा? ए अधिक 99 डी. आणि ए डॅश माझा ए डॅश काय? ए डॅश अधिक 99 डी बरोबर 100. 99 गेले म्हणजे ए वजा ए डॅश माझा किती आला? 100. ए वजा ए डॅश माझा काय आला? 100. आला? त्या दोन काय म्हटले? त्या दोन एपीच्या 1000व्या पदातील फरक काढा म्हणून सांगितले. 1000व्या पदातील काय सांगितले? त्या दोन म्हणजे ह्या दोन एपीच्या 1000व्या पदातील फरक काढा म्हणून सांगितले. 1000व्या पदातील फरक काढायचा आपल्याला. म्हणताना आपण 1000व्या पदातील फरक म्हणजे आजच्यासारखंच घ्यायचं आहे. फक्त काय होणार? इथं अजून 0 आहे, इथे अजून 0 आहे, इथं काय होणार? इथं 999, इथं पण 999. चला तेच करू आपण. या दोन एपीच्या 1000व्या पदातील फरक, पदामधील काय म्हटले? फरक काढायचा आपल्याला. मी इथं काढायचे आणि इकडं सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. काय सांगितले? ए डॅश नाही, ए 100. ए काय म्हटले? आता ए 1000 आहे. 1000 आणि हे ए डॅश इथे काय म्हटले? 1000. आणि ह्यातील फरक काय म्हणायचं आपण? ह्यातील फरक आपल्याला माहिती आहे काय? ह्यातील फरक काय सांगितलेला? 100 मांडलेला. तर ह्यातील फरक काय सांगितलंय आपल्याला? काही सांगितलेलं नाही आहे. नंतर आपण काय म्हणायचं? इथं एक्स म्हणायचं. फरक एक्स मानू. ते काय म्हणायचं? एक्स मानू.
ते 100 इथं 100 सांगितलेलं, नंतर आपण इथे 100 लिहिले. इथं सांगितले काय नाही, तिथं पण आपण यासारखंच करायचं. ए डॅश 1000 आहे म्हणताना ए डॅश अधिक 999 डी. आणि इथं ए डॅश नाही, ए डॅश तर ए डॅश ए अधिक 999 डी ए डॅश अधिक 999 डी आणि इथे एक्स. 999 गेलं म्हणताना मग काय ए वजा ए डॅश काय आलं एक्स. ए डॅश काय आलं एक्स. त्याला आपण काय म्हणायचं, समीकरण 1 झालं, समीकरण 2 म्हणायचं. इथे एक्स मानून इथे खाली येतं, एक्स मानून तरी खाली येतो. काय म्हटलं आता, ए वजा ए डॅश. इथं पहिल्या समीकरण मध्ये समीकरण 2 नुसार, समीकरण 1 नुसार म्हणायचं, समीकरण 1 नुसार. ए वजा ए डॅश काय आहे 100 आहे. ए वजा ए डॅश काय 100 आणि बरोबर इथं काय आहे एक्स. बरोबर काय म्हणजे एक्सची किंमत काय आली आपली, तर एक्सची किंमत इथं पण काय आली 100 आली. म्हणजे एक्सची किंमत काय आली 100. मग त्या दोन एपीच्या 1000व्या पदातील फरक काय आला 100 आला. हे आपण इथं काय लिहिलं, या दोन एपीच्या 1000व्या पदातील फरक काय म्हणलं, इथं एक्सच्या जागी आपण इथं काय लिहिणार, एक्सच्या जागी काय लिहिणार 100 आहे. 100 आहे म्हणायचं. मानूच्या ठिकाणी काय लिहायचं, इथं 100 आहे म्हणून लिहायचं. तिथे हेच तो वाक्य करून काय लिहिणार, इथं लिहिला तरी पण चालते. इथे एक्स मानले ना, मग एक्स मानले, एक्सच्या जागी काय आलं एक्सची किंमत काय लिहिते 100 आल्या म्हणून इथं काय लिहिलं आपण 100 लिहिले. लक्ष झालं. ह्या प्रश्नामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा. पुढचं मी आता गणित घेतो, प्रश्न क्रमांक 13. बघा काय अवघड काय नाहीये, फक्त काय आपण अगोदरचं सूत्र वापरून फक्त काय केले त्यामध्ये मांडणी केल्या, बाकीचं काही नाही. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 13 कुठला आहे, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 काय आहे, 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत. 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत हे सांगा, विचारले आपल्याला. 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत. 3 अंकी संख्या किती आहेत, किती आहेत. प्रश्न काय सांगितले, 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. आपल्याला 10 7चा पडा तर माहिती आहे, 70 पर्यंत येते. तर 3 ने भाग जाणाऱ्या 70च्या पुढचं बघायचं तर काय येणार, पहिल्यांदा काय येणार आपण 7चा पडा 70, काय येणार 77, मग 84, मग इथे लिहिते मी करून बघितले, तुम्हाला बरोबर नसेल तुम्ही करू पण शकता. 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 84, 91, 98, 3, 98, 105, 112, या संख्या आहेत. हे मी 997, 994 आणि 1001 हे अजून पुढे आहेत. इथे फक्त तुम्ही 7 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या, मग 105 पासून सुरू होते आणि 994 पर्यंत काय होते येते, त्याच काय ते 3 अंकी संख्या आहेत. 105 पासून 994 पर्यंत आहेत. मग काय म्हटले, 7 ने
भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या आहेत. 7 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या आहेत काय. मग काय म्हटले आता पुढे काय सांगितले. मग एपीचे पहिले पद काय ना, पहिले पद म्हणजे काय म्हणा ए. तीन अंकी संख्या कुठून चालू होते 105 पासून 105 आणि एन काय ना, एन काय ना 994 म्हणजे 994 काय सांगितलं 7 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत. तीन अंकी संख्या किती आहेत म्हणजे आपल्याला शेवटचं हे 994 हे कितवं पद आहे हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. म्हणजे एन आपला किती आहे 994 आहे. हे एन कितवं पद आहे त्या एपीचं कितवं पद आहे हे आपल्याला काढायचं. म्हणजे शेवटचं पद काय तीन अंकी संख्येचं शेवटचं पद काय आहे आपल्याला हे काढायचं आहे. आणि डी आपला काय येणार इथं 7. डी आपला काय येणार 7. आता शेवटचं पद म्हणजे आपल्याला काय काढायचं इथं एन काढायचा आहे. मग काय म्हटले एन बरोबर इथं काय एन बरोबर ए अधिक एन -1 इंटू डी. एन आपला किती आहे 994. ए आपला किती आहे इथं 105. एन आपल्याला माहिती आहे काय एन आपल्याला माहित नाही. डी आपल्याला किती आहे 7 आहे. डी आपल्याला किती आहे 7 आहे. 994 मधनं 105 गेला. 994 मधनं 105 गेले किती उरतात 994 मधनं 105 गेले किती राहतात वजा n -1 इंटू 7 किती राहते 889. 889 आणि n -1 इथं इंटू डी. मग 889 भागिले 7 इथं काय आहे गुणाकार आहे. इकडे आल्यानंतर काय होणार भागाकार होणार म्हणजे n -1. 7 न काय माहिती मी करते 7 न 889 ला काय केलं भागितलं 7 एके 7 18 किती 7 दुनी 14 7 दुनी 14 इथं 4 येते. मग किती येणार इथं 7 7 49 म्हणजे किती येणार 227. किती येणार 227 n -1 इकडे मी काय येणार इथं 200 इकडे काय n काय आहे इकडे वजा इकडे आल्यानंतर काय होणार अधिक 128 बरोबर n म्हणजे 128व पद किती आहे 128व पद काय असणार आहे 994 हे पद असणार आहे. म्हणजे दिलेल्या एपी मध्ये एपी मध्ये 128वे पद 994 आहे. म्हणजेच काय शेवटचं पद किती आहे शेवटचं पद किती आहे 128 आहे 994 पद आहे. नेक्स्ट आला प्रश्न क्रमांक 13 झाला. आता प्रश्न क्रमांक कितीवा करायचा आपण प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 काय मध्ये सांगितले सॉरी प्रश्न क्रमांक 13 ही प्रश्न क्रमांक 14 करायचा आहे. सॉरी चुकून थोडंसं येईल माझ्या सॉरी. प्रश्न क्रमांक 14 प्रश्न काय आहे 10वे पद 250 मध्ये 250 मध्ये असणाऱ्या चारव्या पदातील संख्या किती म्हटले. पद 10व्या पदातील म्हणजे 10 पासून सुरू होऊन किती म्हटले 10वे 250 मध्ये असणारी चारच्या पटीतील संख्या किती म्हटले. 4च्या पटीतील संख्या विचारली आपल्याला. क्रमांक 14 काय म्हटले
10 ते 250 मध्ये असणाऱ्या चार अंकी संख्या किती म्हटले? 4 अंकी संख्या किती? 4 अंकी संख्या किती विचारली? काय म्हटले? 4 अंकी 10 ते 250 मध्ये असणाऱ्या 4 संख्या किती म्हटले? 4च्या पटीतील म्हटले. 4च्या पटीतील म्हटले संख्या 4 अंकी लिहिले. सॉरी, चुकून 4च्या पटीतील संख्या किती विचारली? 4चा भागाकार माहिती आहे आपल्याला. 4च्या पटीतील संख्या म्हणजे 4चा भागाकार आपल्याला माहिती आहे. 4 4 2 8 4 त्रिकम 12 4 1 16 4 पंचे 20 आपल्याला किती येते? इथे तर 40 पण देते. जाते आपल्याला 244 आणि 248 255 254 हे 4च्या पटीतील संख्या आहेत. 10 पासून 250 पर्यंत. 10 पासून म्हणजे काय येणार आपल्या इथनं? 12 पासून चालू करायचं. काय करायचं? 12 पासून. 10 ते 12 4च्या पटीतील संख्या. 4च्या पटीतील काय संख्या? 12 16 20 इथे किती असणार आहे? 24 पुढे पण संख्या आहे तिथं. 40 पण लिहिलं. मग काय म्हटले? किती संख्या आहे? तर किती संख्या आहेत हे आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. तर 4च्या पटीतील 10 पेक्षा काय म्हटले? 10 पेक्षा मोठी संख्या आहे. मोठी संख्या काय? मोठी संख्या काय असणार आहे? 12. व 4च्या पटीतील 250 पेक्षा संख्या काय असणार आहे? 248 म्हणजे 248 पद हे असणार. म्हणजे पहिलं पद काय येणार आहे? म्हणजेच आपल्या पहिल्या पद्धतीला काय येणार आहे? पहिले पद ए बरोबर काय असणार आहे? 12 आणि एन माझं काय असणार आहे? इथं एन माझं काय असणार आहे? 248 आणि डी माझं काय असणार आहे? इथं 4 आणि एन मला काय करायचं आहे? इथं काढायचं आहे. एन मला काय करायचं आहे? काढायचं आहे. मग काय करणार? एन आता काढायचं आहे. किती संख्या आहेत हे आपल्याला माहिती आहे काय? 248 पद किती आहे हे माहिती आहे का आपल्याला? माहित नाही. म्हणताना हे आपल्याला काढायचं आहे. म्हणताना काय करायचं आता? एन बरोबर ए अधिक हे सूत्र हा तुम्हाला माहिती आहे. सूत्रामध्ये आहे. मी आता काय करणार? किमती येतो ए बरोबर एन -1 इंटू डी. एन आपला किती आहे? 248. ए आपला किती आहे? इथं 12. एन माहित नाही. डी आपला किती आहे? इथं 4. डी तर आपल्याला माहिती आहे 4. 248 वजा 12 एन -1 इंटू डी म्हणजे काय? 248 मधून 12 गेले किती येणार? 236 एन -1 इंटू डी. 236 भागिले 4 एन -1. 4 न 236 ला करायचं भागावायचं. इथे 59 येते.
मग इथे तुम्ही साजूला करून बघू शकता ना, म्हणजे मी काय करून दाखवत नाही, दाखवू शकता. काय ते 4 पंचे 20, 4 पंचे 20 आला ना, आणि 4 9 36 म्हणजे किती त्याला 59 आणि n-1 59 अधिक इथं काय आहे त्यानंतर अधिक म्हणजे यांची किंमत किती आली इथं, यांची किंमत किती आली इथं 60, यांची किंमत किती आली इथं 60. म्हणजे शेवटचं पद 4 10 ते 260 मध्ये असणाऱ्या यांच्या पदातील संख्या किती असणार आहे 60 असणार आहेत. आणि शेवटचं पद किती असणार, पद हे किती आहे A60 काय असणार आहे 248 व 248 ही संख्या असणार आहे. म्हणजेच काय दिलेल्या एपी मधील, तर तुम्ही लिहू शकता दिलेल्या एपी मधील मध्ये असणाऱ्या 4च्या पटीतील संख्या 60 संख्या आहेत, 60 संख्या आहेत म्हणून लिहायचे. समजलं? बघा काय समजलं नसेल मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा. बघा प्रश्न क्रमांक 14 झाला. प्रश्न क्रमांक 15 आता घेते मी. तुम्ही A60 इथे लिहू शकता. A60 म्हणून A60 इथे तुम्ही 248 हे लिहू शकता असं पण. असं सुद्धा लिहू शकता तुम्ही. कळलं? बघा चालेल का? प्रश्न क्रमांक 14 झाला. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 काय आहे बघा. प्रश्न क्रमांक 15 काय आहे, यांच्या कोणत्या किमतीत एपी 63 65 67 आहे आणि 3 10 17 चे NV पद समान होते म्हटले. यांच्या कोणत्या किमतीत म्हटले, यांच्या कोणत्या किमतीत म्हटले, यांच्या कोणत्या किमतीत काय म्हटले, हे 15व. मी प्रश्न क्रमांक 15 तर लिहित बसत नाही नुसता, समजा सांगते. काय म्हटले, पहिल्या एपीतील पुस्तक एपी लिहून घेतो, पहिलं आणि पहिलं एपी शॉर्टकट मध्ये लिहून घेतो मी. काय म्हटले 63 65 आणि 67. आणि दुसरा एपी काय 3 10 17. तर ह्याच काय सांगितले आपल्याला, काय सांगितले, यांच्या किमती कोणत्या म्हटले. पहिल्या एपीचं काय सांगितले, ए बरोबर किती असणार आहे इथं 63 असणार आहे. ए बरोबर आपल्याला किती 63 असणार आहे. आणि डी आपल्याला माहिती आहे का, इथं डी आपल्याला काढू शकतो आपण. A2 वजा A1. A2 आपला किती आहे 65 वजा 63 म्हणजे काय येणार आहे 2. आता दुसऱ्या एपीतील म्हटले दुसऱ्या, आणि इथेच आपण काय करायचं, हे काय करायचं, ए बरोबर ए आपलं किती आहे, हे आपले n-1 इंटू डी. हे आपलं किती इथं, हे आपलं किती आहे 63. n आपलं किती आहे माहित नाही आपल्याला, तर इथं डी आपलं किती इथं 2. आता दुसऱ्या एपीतील ए आपला किती इथं 3 आणि डी आपल्याला माहिती आहे काय माहित, म्हणजे 10 न 3 गेले किती आहे ना 7. 10 ने 3 गेले 7. तर आपल्याला इथं काय म्हणायचं, ए अधिक n-1 इंटू डी. ए आपल्या किती इथं 3, n आपलं किती आहे माहित नाही, n-1 इंटू डी आपलं किती आहे 7. हे फक्त लिहून घेतलं आपण. आता काय करायचंय पुढं, तर यांच्या किमती सांगा म्हटले, यांच्या किमती सांगा असं म्हटले. हे यांच्या किमती आपल्याला समान आहेत, दोन्ही पण ह्याच्यातल्या काही यांच्या किमती काय आहेत सारख्या आहेत.
नंतर ही आणि ही काय लिहिलं आपण अल्टरनेट लिहिलं 63 अधिक n-1 इंटू डी आपलं डी इथं काय 2 आहे इथं पण 3 अधिक n-1 इंटू 7 दिलेल्या दोन्ही एपीचे एनवे पद काय आहे समान आहे म्हटले दिलेले एपीचे एनवे पद काय आहे समान आहे म्हटलं चला आता इथं काय करायचं आपण 63 अधिक n वजा 2 इथं 3 अधिक 7n वजा 7 63 मधनं 2 केले किती ना 61 2n 2n आणि इथं तेवढ अधिक 2 अधिक 3 वजा 7n म्हणजे काय ना अधिक वजा वजा 7n 3 गेले 4 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा अधिक 7n आला आता काय करायचं आता 61 इकडचं काय वजा इकडे आल्यानंतर काय होणार अधिक 4 इथं 7n हायतच ठेवायचं आणि इकडे काय येणार वजा 2n 61 अधिक 4 म्हणजे काय ना 65 7 2 गेले किती येणार 5n आता 65 भागिले 5 भागिले इकडे n 65 ला काय करणार मी 5 1 5 5 3 15 म्हणजे 13वं पद माझं काय येणार इथं 13वं पद दोन्ही एपीतील 13वं पद काय असणार आहे समान असणार आहे दिलेल्या एपी मधील 13वे पद समान आहे हे तुम्ही बॉक्स मध्ये करून लिहा किंवा कसं पण लिहिलं मग खाली काय शब्दात लिहिलं तर पण चालते 13वे पद काय असणार आहे इथं समान असणार आहे प्रश्न क्रमांक 15 झाला प्रश्न क्रमांक 16 बघा आता प्रश्न क्रमांक 16 मध्ये काय आहे बघा प्रश्न 16 पण पाहिले काय अवघड नाही मी पण हे शॉर्टकट लिहिते प्रश्न क्रमांक 16 हे तुम्हाला समजलं काय बघा ह्यामध्ये काय तर शंका असेल तर मी तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा प्रश्न क्रमांक 16 काय आहे बघा प्रश्न 16 एपी लिहा ज्याचे तिसरे पद 16 आणि 7वे पद 5 च्या पदापेक्षा 12ने मोठे आहे म्हटले काय म्हटले 12वे मोठे आहे मी 16 गणित लिहित नाही फक्त प्रश्न क्रमांक 16 लिहितो इथं डायरेक्ट मी काय करणार आहे इथं आता सोल्युशन सांगणार आहे तुम्हाला डायरेक्ट सोल्युशन 13वे पद काय समजा हे निराश नसले ते समजा एपीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक काय असणार आहे डी एपी दिला इथं नाही दिला म्हणताना एपीचे पहिले पद काय म्हणणार आपण ते ए आणि सामान्य फरक काय म्हणणार आहे सामान्य फरक डी मानू म्हटले म्हणताना an बरोबर काय असणार इथं ए अधिक n-1 इंटू डी आपण घेतला इथं चला तर काय सांगितले A3 आपला काय असणार आहे इथं A3 आपला काय किती आहे आपल्या इथं A3 आपल्याला किती दिलाय 16 आणि 16 दिलाय म्हणजेच काय A3 हे आपलं किती आहे इथलं माहित नाही माहित असलेलं याला आपल्याला किती आहे 3 मायनस म्हणजे काय ते असणार आहे 2 आणि डी आपल्याला किती आहे माहित नाही A3 आपल्याला किती दिलाय तर 16 A अधिक 2 झालं आणि काय म्हणते A7 आपल्याला माहिती आहे काय A7 पण माहित नाही आहे म्हणताना A अधिक 7 नाही गेला किती ना 6 डी हे पण दिलाय ह्या पदापेक्षा ह्या 7वे पद हे पद किंवा 5व्या पदापेक्षा काय आहे 12ने मोठे आहे 5व्या पदापेक्षा 12ने मोठे आहे म्हटले म्हणजे हे पद काय 5व्या पदापेक्षा 12ने मोठे आहे म्हटले नंतर आपण 5वे पद काय म्हणणार डायरेक्ट 5वं लिहायचं मग ए अधिक काय असणार आहे तर 4D हे पद किती असणार आहे 5व्या पदापेक्षा काय असणार आहे
12 मोठे म्हटले, म्हणजे 5व्या पदापेक्षा 12 मोठे म्हणजे ए अधिक 4D, ए अधिक 4D अधिक 12 मोठे, म्हणजे अधिक काय लिहिलं तर 12, अधिक काय लिहिलं 12 लिहिलं. लक्षात आलं? 5व्या पदापेक्षा 12 मोठे म्हटले म्हणताना 5व्या पदापेक्षा 12 मोठे लिहिलं. लक्षात आलं? A7 आपला किती आहे इथं, आणि A7 आपला किती असणार आहे इथं, ए अधिक 6D, ए अधिक 6D, इथं ए, इथं 4D अधिक 12. लक्षात आलं? आता इकडचं ए आणि इकडचं ए पण कॅन्सल करू शकतो आपण, आणि इकडचं ए आणि इकडचं ए कॅन्सल केला, 6D मधनं इथं वजा 4D केला आणि बरोबर इथं 12. 6D मधनं 6D मधनं 4D गेलं किती ना, तर 2D बरोबर 12, D बरोबर 12/2, म्हणजे D ची किंमत किती आली, 6 आली. D ची किंमत किती आली, 6 आली. आणि ही किंमत आपण कशामध्ये घालायचं मग आता, ही किंमत आपण कशामध्ये घालायचं, D बरोबर 6 ही किंमत आपण समीकरण, ह्याला समीकरण 1 किंवा 2 दिला, समीकरण आपण कुठल्यामध्ये घालूया, ह्यामध्ये घातलं किंवा ह्यामध्ये घातलं, कुठल्या पण एका समीकरणामध्ये घातलं तरी पण, समीकरण 1 किंवा 2 मध्ये घातलं तरी पण चालते. ह्याला समीकरण 1 देऊ, समीकरण 1 देऊ, आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या समीकरण 1 मध्ये घालू, म्हणजेच काय 16A अधिक 2D, ए अधिक 2D, 16. ए ची किंमत आपल्याला माहिती आहे काय, माहित नाही, ए अधिक 2 गुणिले 6 म्हणजे ए अधिक 12, 16तनं 12 गेले किती आले, 16तनं 12 गेले किती येतात, 4, किती ना 4, म्हणजे ए ची किंमत किती आली माझी, 4 आली. ए ची किंमत किती आली माझी, 4 झाले. म्हणजे ए ची किंमत पण आली आणि डी ची किंमत पण आली. मग त्याप्रमाणे आपण एपी लिहू शकतोय काय, एपी पुढचं पद आपल्याला एपी लिहू शकतो, एपी लिहा म्हटले, एपी लिहा म्हटले, तर एपी आपल्याला पहिलं पद तर आपल्याला मिळाले, पहिलं पद A1 आपल्याला, ए म्हणजेच काय आपलं A1 आहे, A1 आपल्याला किती मिळाले, 4. A2 तर काढू शकतो, A2 बरोबर आपल्याला काय असणार आहे, A2 तर आपल्याला मिळते, A1 अधिक किती असणार आहे, D. A1 किती आपला 4 अधिक D आपला किती आहे 6, म्हणजे काय आलं 10, म्हणजेच किती आलं 10 आलं. लक्षात आलं? आणि A2 A3 आपलं काय 6 म्हणतो 4 म्हणजे किती आहे ना 14. A4 काय असणार आहे 14 अधिक 4 म्हणजे किती आहे इथं 18. A5 म्हणजे काय असणार 18 अधिक किती असणार आहे 4 म्हणजे किती येणार इथं 22, म्हणजे किती येणार 22. A1 A2 A3 A4 A5, A1 4, A2 10, A3 14. डी ची किंमत मी 6 लिहायची म्हणून 4 लिहिली, 6 आहे ना, 4 लिहिले, म्हणताना 10 अधिक 16 येणार, आणि इथं 14 आणि जिथे 20 येणार, आणि इथं किती येणार 18 अधिक 6 म्हणजे किती येणार 16 आलं. 16 अधिक 6, सॉरी माझं चुकलंय, मी कारण की डी ची किंमत किती घेतली तर मी 4 घेतली, त्यामुळे माझं चुकलं आणि काही नाही. 10 अधिक 6 16 आलं, 16 अधिक 6 म्हणजे किती येणार 22, आणि 22 अधिक 6 म्हणजे किती येणार 28. लक्षात आलं? तर ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि माझ्यासारखं तुम्ही मिस्टेक करू नका झालं, म्हणजे मी इथं 4 घेतल्यामुळे इथं चुकलं माझं, मी इथं बरोबर 6 घ्या म्हणजे झालं, मी गडबडीत मी 4 घेतले तिथं, सॉरी. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला
तर आजचा भाग मला चांगला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्स सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.